स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. एक सहश्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश गती थांबवायची. मोकळा झालेला श्वास आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठी. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना दोन्ही हात जोडून. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकार नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेत नसाय. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे खाली. सुरुवात केली. कुठून उभं राहायचंय? बंद स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात कमरेवर. करणार आहोत नेक रोटेशन. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि आता श्वास घेत घेत मान उजवीकडे नेऊया. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत मान उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. अजून एक. उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. मान सरळ असेल मध्यभागी. हलकीशी टेक्टिंग एकदा उजव्या बाजूला. उजवा कान उजव्या खांद्याजवळ. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. 1 2 3 आणि 4.
श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, अभंग वळून श्वास घेत वर, श्वास सोडत खाली आणि नेक रोटेशन क्लॉकवाईज. एक उजवीकडून डावीकडे सावकाश, दोन विरुद्ध बाजूने दोन वेळा, एक दोन. दोन वेळा पूर्ण झाले की थांबायचं. सावकाश मान सरळ करायचे, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती, रिलॅक्स. मान मागे साईड सोडून जाऊया, रिलॅक्स होऊया. आज आपली संपूर्ण जाणीव जी आहे ती आपल्या पाठीच्या मणक्याकडे असते. आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठकणा तो कशा प्रकारे फ्लेक्झिबल राहील त्या त्यासाठीची ही आजची साधनं. विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही पावलांमधलं अंतर पुन्हा तेवढंच कायम ठेवायचे. करणार कटीचक्रासन. दोन्ही हात लांब करायचे. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला मांडीवरून डाव्या पायाची डास वळली आणि डाव्या बाजूला मांडीवरून उजव्या पायाची डास. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही पायांमधलं अंतर थोडस वाढवून विश्रांती. करणार आहोत स्वीप. हस्त उत्थानासन आणि हस्तपादासन एकाच वेळेला. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये किंचित अंतर. श्वास घेत हात लांब करायचे, बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे. एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. करणार आहोत आपण सर्वांग पुष्टी आसन. सर्वायकल आणि वर्टिगोचा त्रास असेल, मायग्रेनचा त्रास असेल तर आपले हे करणं टाळा. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये घुमवायची. दोन्ही हात वर, तळवे सिलिंगकडे. उजव्या बाजूला टर्न होऊन सावकाश सुरुवात करायची. उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 जाणीव पाठकाण्याकडे. 2 3 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. सेंटरला येऊन थांबायचंय. डाव्या बाजूला टर्न व्हायचंय आणि सुरू. 1 हाताची पकड खाली घेता येते का बघा. 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर ठेवायचे. नजर समोर असेल. हाताची पकड अजून थोडीशी टाईट करायची सिलिंगच्या दिशेला. उजव्या बाजूला टर्न व्हायचं. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे खाली झुकायचंय. पुन्हा श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत खाली, फॉरवर्ड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर 3 वेळेला, श्वास सोडत खाली. सेंटर. डाव्या बाजूला टर्न होऊया. श्वास एक हलकासा श्वास घेऊन घेऊया. बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत खाली. 1 इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप and exhale down. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी आणि रिलॅक्स. विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. करणार आहोत दंड स्थितीमध्ये पवन मुक्तासन.
भिंतीचा आधार घेऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आणि त्या पायाला आपल्या हाताचे मणका एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपरं पकडा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. नजर समोर. संपूर्ण बॅलन्स. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त डोकं खाली घेऊ नका. बाकीच्यांनी सावकाश आपलं अनुवटी नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. जाणे पाठीच्या मणक्याकडे. इथे आलेला ताण यथाशक्ती थांबूया. सावकाश मान सरळ, हाताचा गळका सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. डावा पाय वर उचलूया. डाव्या पायाला समोरून आपल्या हाताचा गळका, शरीराचा भार उजव्या पायावर जातोय. नजर समोर. स्वतःला इथे स्थिर करायचंय आणि त्यानंतर आपलं कपाळ, नाक किंवा हनुवटी डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. खांदे रिलॅक्स सोडा. जाणीव पुन्हा एकदा पाठपणे आपल्या पाठीच्या मणक्याकडे. सावकाश मान सरळ, हाताचा गळका सोडा आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत त्रिकोणासन. त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल. डावं पाऊल अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डावा खांदा रिलॅक्स आणि जोड श्वासाची. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत कमरेत पसरा. हात तसेच ठेवायचे. हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतून पुढे. डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलाकडे. उजवा पाऊल अँकल, पोटरी, गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने हवे. डावा खांदा रिलॅक्स. उजवा हात डोक्याच्या दिशेने वरचे. उजवा खांदा रिलॅक्स आणि यथाशक्ती थांबा. जाणीव पाठीच्या मणक्याकडे. तिथे आलेला पीळ, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण परिवर्तित चक्रासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. आपला फक्त उजवा हात टप्प्याटप्प्याने वर घेऊया. उजवा हात 10 अंश वर. 20 30 40 50 60 70 80 90. हाताचा डावा स्त्रीला समांतर. पुन्हा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. 10 20 30 40 50 60 70 80 90. उजवा हात 180 डिग्री वरती आलेला आहे. पॉइंटेड अवेअरनेस. डावा खांदा, डावा हात जमिनीकडे सैल सोडायचा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची आहे. डावा खांदा आणि डावी बाजू एकदम रिलॅक्स असेल. फक्त उजवी बाजू ताणली गेली आहे. पाठीच्या मणक्याला साइडवर बेंड आलेला आहे. बाजूने तो हलकासा झुकलेला आहे. त्याकडे लक्ष. नजर समोर. डावी बाजू रिलॅक्स. यथाशक्ती थांबूया. श्वास घेतोय आणि सोडतोय. 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेतनं सरळ. उजवा हात टप्प्याटप्प्याने खाली येईल. 80 मग 70 60 50 40 30 20 10. तळवा जमिनीला समांतर आणि सावकाश खाली. उजवा हात 10 20 30 40 50 60 70 80 आणि 0. रिलॅक्स.
हीच कृती डाव्या बाजूला. आता डावा हात टप्प्याटप्प्याने आपण वर घेऊया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. तळवा सिरेकडे. पुन्हा वर. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. एक श्वास भरून घ्यायचा. पॉइंटेड अवेअरनेस. उजवी बाजू रिलॅक्स. श्वास सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात उजवा खांदा जमिनीकडे सैल सोडलाय. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत. साईडवर अवलिप गेलेला आपण बेंड घेतलेला आहे. आणि जोड श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं सरळ. आणि डावा हात क्रमाक्रमाने खाली. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10. हात जमिनीकडे. 90, 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. उजवी आणि डावी बाजू तिथे आलेला ताण आणि पाठीच्या मणक्यावरती आलेला साईडवर बेंड त्याचा मनातल्या मनात नको. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया. सूर्यनमस्कार करणार आहोत आणि पाठीच्या मणक्याकडे दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या. सूर्यनमस्काराची सुरुवात गायत्री मंत्राने. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1, 2, 3, 4 उजव्या पायामध्ये. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे. 10, 11, 12. ओम भानवे नमः. 1, 2 पाठकड्यावरती प्रेशर. 3 पाठकड्यावर ताण. 4 डावा पाय मागे. 5 स्लॅन्टिंग पोझिशन. 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम मित्राय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे. 10, 11, 12. शेवट. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. मुख धोकी. श्वासाची गती वाढली असेल. अवकाश बैठक स्थिती आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीवर पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स.
पाठकणा जमिनीकडे सैल सोडून द्यायचा आहे. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास सोडा. नाकाने मोठा श्वास घ्या, तोंडाने सोडा. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया. हाताचे तळवे कमरेच्या खाली घ्यायचे. पावलामध्ये आणि आपल्या गुडघ्यामध्ये थोडस अंतर असेल. दोन्हीही हातांचे तळवे कमरेच्या खाली, खांदे कोपरा रिलॅक्स. श्वास घेत आपली कंबर आपल्या हाताच्या तळव्यांवर प्रेस करूया आणि श्वास सोडत रिलॅक्स. ज्याला पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय लाभदायक. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. 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 हाताचे तळवे जे कमरेच्या खाली आहेत ते काढून घ्या. दोन्ही हातांचा विळखा दोन्ही पायांना द्या समोरून. थोडीशी पावलं वर उचला आणि समोरून विळखा द्या दोन्ही पायांना आपल्या हातांचा. खांदे रिलॅक्स ठेवा. आपण आता अप अँड डाऊन करणार आहोत. उठून उभं राहायचंय, पावलांवरती यायचंय आणि पुन्हा पाठीवर पडून पडायचं आहे. रोलिंग करणार आहोत आपण अप अँड डाऊन. यथाशक्ती प्रयत्न. जर चटई किंवा चादर खाली असेल तर कृपया हे करू नका. जर मॅट असेल तरच हे रोलिंग करा. आणि आता सुरुवात करूया. थोडेसे गुडघे आपल्याला डोक्याच्या दिशेने थोडेसे घ्यायचे आणि उठायचंय. अप डाऊन, अप डाऊन, दो अप. पावलावर यायचं आणि डाऊन, पाठीवर पडायचं. अप डाऊन, अप डाऊन. लास्ट रॉक. अप अँड डाऊन. सावकाश खाली. हाताचे विळखे तसंच ठेवायचंय आणि आता साईडवर रोलिंग. एकदा आपण उजवीकडे वळणार आणि एकदा डावीकडे. डोकं न वर उचलता उजवीकडे आणि डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. लास्ट रॉक. उजवीकडे, डावीकडे, रिलॅक्स. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय पावला आधी जमिनीवर ठेवा आणि एक एक पाय सरळ. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडा. करणार आहोत आपण उत्तान वक्रासन आणि स्थिती. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. उजवा आणि डावा पाय फोल्ड करायचा. त्याचा पाऊल जे आहे, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. टाचा ज्या आहेत त्या सीटच्या जवळ अशा ओढून घ्या. पुन्हा चेक करायचंय. आपली पावलं, गुडघे, मांड्या चिटकलेल्या असतील आणि टाचा सीटच्या जवळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड डोक्याच्या मागे. खांदे कोपरे जमिनीवर पूर्णपणे रिलॅक्स असतील. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देहधारणा. गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल आहे. जाणीव पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा. तिथे तुम्हाला ताण आहे, पीळ आहे, या सगळ्याची जाणीव. गळ्याच्या इथे एका बाजूने ताण, एका बाजूने दाब जाणवतोय. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडत खाली. श्वास सोडताना मनातल्या मनात कोणचा उच्चार. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास मधून घ्यायचा. श्वास सोडत पाय आणि मान मध्यभागी येईल. तासा सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा हाताने सीटच्या जवळ ओढून घ्यायचे. हातांची बोटं पुन्हा एकमेकांमध्ये गुंफून
ही पकड डोक्याच्या मागे, खांदे रिलॅक्स असतील. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. खांदे फक्त वर न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न. उजव्या बाजूच्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पहा. डोळे बंद, तोंड बंद, श्वास चालू. पुन्हा गाडी पाठीच्या मणक्याकडे, विरुद्ध बाजूने आलेला तीळ, ताण आणि दाब याकडे लक्ष. गळ्याच्या इथे विरुद्ध बाजूने ताण दाब जाणवतोय. प्राण झाल्या जोड श्वासाची. श्वास सोडताना मनात म्हणून ओम प्रवचा. ब्लड चालू करूया. श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पाय आणि मान मध्यमध्ये. हाताचा रेखा सोडा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचं सर आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. खांदे जमिनीकडे सैल सोडा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. करूया आपण शलभासन. सायटिका आणि पाठीची दुखणे कमी व्हायला मदत करतात आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून कपाळ जमिनीवर. हात आणि पाय शरीराच्या, दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांचे तळवे आपल्या मांडीच्या खाली घेऊया. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकूया. पुन्हा इथे रिलॅक्स कर. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर घ्या. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर आणि इथे यथाशक्ती थांबवा. खांदे थोडेसे मागे एक मागे खेचून घ्या आणि जोड श्वासाची. 5 4 3 2 1. सावकाश पाय खाली. हाताचा आधार मांड्यांच्या खाली आणून काढून घ्या आणि रिलॅक्स. जाणीव पाठीच्या मणक्याकडे. आपल्या लोअर बॅक मध्ये जो प्रेशर होता तो रिलीज करूया. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील. हाताचे तळवे पावलांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही पावलांचं माउंटन टाचा सिलिंगकडे. श्वास घेत घेत खांद्यातून दोन्ही हात सरळ करायचे. श्वास घेत घेत कमरेत वर यायचंय. दोन्ही हात सरळ. नजर वरती सिलिंगकडे. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपण पर्वतासन करणार आहोत. त्याचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न आणि नजर आपली देहमंत्रीजनकडे. पुन्हा श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. जाणीव पाठीच्या मणक्याकडे. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. अजून एक राऊंड. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. आता श्वास घेत भुजंगासन करायचं आणि श्वास सोडत आपल्याला शशकासन करायचंय. सीटचा भाग आपल्याला आपल्या पायावर ठेवायचा आहे. कपाळ जमिनीवर. पुन्हा आणि पावलं जमिनीकडे फ्लॅट करायचे. पुन्हा श्वास घेत भुजंगासन. जाणीव पाठकळ्याकडे. श्वास सोडत शशकासन. कपाळ जमिनीवर. बघा श्वास घेत भुजंगासन करताना पाठीच्या मणक्यावर प्रेशर येतो आणि श्वास सोडत शशकासन करताना पाठकण्यावरती सुखद असा ताण येतो. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत शशकासन. लास्ट राउंड. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत शशकासन. पुन्हा श्वास घेत भुजंगासन आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली.
विश्रांती. एका गालावर करून विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचं. पाठीवर करून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. संपूर्ण पाठकळा जमिनीकडे सैल सोडून द्यायचा. एका कुशीला वळायचं आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये घ्यायचं. अगदी सावकाश हाताच्या आधाराने दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मध्ये सैल सोडा. रिलॅक्स. करणार आहोत वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या पलीकडे घ्या. उभा आपल्याला उजवा पाय ठेवायचा आहे. उजवा हात मागे. शक्य असेल तर डावा हात डोक्याच्या दिशेने वर ठेवून उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर अँकल पकडला जात नसेल तर समोरून विळखा द्या डाव्या हाताने उजव्या पायाला. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डोळे बंद. पाठकड्याकडे आणि गळ्याच्या इथे. ताण दाब पीळ आणि एक हलकासा स्पेस संपूर्ण पाठीच्या मणक्याला आणि गळ्याच्या इथे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ, हाताचा विळखा सोडा, उजवा पाय सरळ. आता डावा पाय उभा आपल्याला फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या पलीकडे. डावा हात मागे. शक्य असेल तर उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. अँकल पकडता नाही आला तर समोरच विळखा द्या आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. उजवा पाय खाली जमिनीवर गुडघ्यातून सरळ असेल. यथाशक्ती थांबा. पुन्हा एकदा शक्य असेल तर डोळे बंद आणि जाणीव पाठकळ्याकडे आणि गळ्याच्या आपल्या स्नायूंकडे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल. हाताचा विळखा सोडा. डावा पाय सरळ करा आणि रिलॅक्स. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा मग डावा. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. गुडघ्यापासून थोडेसे लांब. हाताची पाचही बोटं जुळलेली. डोळे अद्याप मिटून घ्या. वज्रासनामध्ये पाठीचा कणा नैसर्गिक सरळ राहतो. एक हलकासा स्मित असते चेहऱ्यावरती. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहतोय. करणार आहोत उष्ट्रासन आणि त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर आणि पावलाचं माउंटन टाचा सिलिंगकडे. हातांची बोटं आपल्या कमरेच्या ठिकाणी जमिनीला पॉइंटेड असतील. खांद्यांचं प्रसारण करण्या कक्षेमध्ये. आणि आता हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकलूया. उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न मागच्या मागे आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सैल सोडत. पुन्हा जाणीव पाठीच्या मणक्याकडे लोअर बॅक पासून वरपर्यंत जो प्रेशर आहे त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. उलट चाल करताना उजवा हात आधी कमरेवर येईल, मग डावा हात. पावलांचा माउंटन सोडून द्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे आणि मार्जरासनची स्थिती घ्यायची. थोडासा सीटचा भाग पायावर येऊ देत. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावा आणि उजव्या हाताच्या बोटांप्रमाणे डावा पाय डावा गुडघा ऍडजस्ट करा.
दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना चिटकवून घ्यायचे. हाताची पाचही बोटं जोडून तळवे पूर्णपणे जमिनीवर आहे. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता बघा, आपलं संपूर्ण शरीर थोडस खाली बघून संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. पावलं जमिनीकडे फ्लॅट. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पाठकणा सिलिंगला समांतर आहे. करूया मार्जरासन भाग 1. श्वास घेत घेत आपली नजर सिलिंगकडे जाईल. आहे तो श्वास सोडा. तोंड बंद, दातावर दात, डोळे बंद आणि नॉर्मल श्वास चालू. मणक्यावरती प्रेशर आहे. गळ्यावर ताण आहे. जोड श्वासाची प्राणधारणा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त हनुवटी गळ्यात देण्याची नाही. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्यात देण्याची. चेन लॉक पोझिशन. पाठ कणा सिलिंगच्या दिशेने ताणला जातोय. त्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतोय. आणि इथे एक आवर्तन दीर्घश्वासनाचं. यथाशक्ती श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. दोन्ही गुडघे पावलं जोडून घ्यायचे. वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. डोळे बंद. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून घेते. उजवा आणि डावा पाय सरळ करायचा. मान मागे सैल सोडायची. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि तळवे सिलिंगकडे. नजर समोर. आणि आता सावकाश उजव्या बाजूला आपण वळूया. मागची भिंत बघायची. सेंटर डावीकडे. सेंटर. हात वरती सरळ स्ट्रेच असतील. कोपऱ्यात न फोल्ड अजिबात न करता. उजवीकडे. टर्न. सेंटर डावीकडे. सेंटर उजवीकडे. सेंटर डावीकडे. सेंटर. उजव्या बाजूला वळूया. साइडवर्ड डावीकडे. गुडघे मांड्यावर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. सेंटर. सावकाश उजव्या बाजूला टर्न व्हायचं. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजव्या बाजूने खाली झुकायचं. कपाळ जमिनीकडे सैल सोडण्याचा प्रयत्न. आपले हात जमिनीवर न टेकवता वरच्यावर जमिनीला समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत घेत वर. डाव्या बाजूला वळूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात. आपले हात जमिनीवर न टेकवता तिथल्या तिथे वरच्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि यथाशक्ती थांबा. श्वास घेत घेत वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली येतील आणि तिथल्या तिथेच विश्रांती. रिलॅक्स. एक शेवटचा आवर्तन. आपल्या उजव्या हाताचा कोपरापासून ते तळव्यापर्यंतचा भाग आपल्या उजव्या मांडीच्या जवळ ठेवायचा आहे. खाली जमिनीवरती. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करायचा. हात कोपरातनं सरळ असेल. नजर समोर. गुडघे मांड्यावर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न आणि थांबायचं इथे. 5
4, 3, 2, 1. सावकाश मध्यभागी. डावा हात हाताच्या कोपऱ्यापासून तळव्यापर्यंत जमिनीवर डाव्या मांडीच्या जवळ ठेवायचा आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. हळूहळू उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करायचा आहे. कोपऱ्यातनं उजवा हात सरळ असेल, डावा खांदा रिलॅक्स, नजर समोर. आणि यथाशक्ती थांबायचं आहे जोड श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. सावकाश मध्यभागी. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरे शरीराच्या जवळ, डोळे अर्धात मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत अगदी मान हळूहळू उजव्या बाजूला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावर उजव्या बाजूने दाब, डाव्या बाजूने ताण जाणवतोय. एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपली मान डाव्या बाजूला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावर डाव्या बाजूने दाब आणि उजव्या बाजूने ताण आहे. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आपली मान थोडीशी मागच्या बाजूला जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. तोंड बंद, श्वास चालू. दातावर दात लावण्याचा प्रयत्न करा. गळ्यावरती समोरून ताण, मागच्या बाजूने ताण. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे. फक्त मानेच्या सांध्यात हालचाल. पाठकणा आपला सरळ. गळ्यावर समोरून दाब आहे, मागच्या बाजूने ताण आहे आणि जोड श्वासाची आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान सरळ, डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती, रिलॅक्स. पाठकण्याशी संबंधित आज आपण जी जी काही साधना केली त्या साधनेचा मनातल्या मनात मागवा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैली सोडून. आणि पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून दीर्घ श्वसनाची 2 आवृत्ती. शरीरावर कुठलाही ताण नसेल. डोळे अर्धात मिटलेले आहेत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुरा संथरेचे. खोलवर दीर्घ पुरा संथरेचे. अनुलोम विलोमची 5 आवृत्ती. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डोळे अर्धात मिटलेले. उजवी नाकपुडी बंद. उजवीने आहे तो श्वास सुरू.
उजवीने खोलवर दीर्घ पुरत, डावीने आहे तो श्वास सोडून. उजवी नाकपुडी आपण बंद केली आहे आणि डाव्या नाकपुडीने खोलवर दीर्घ पुरत, डावी बंद, उजवीने रेचल. उजवीने पुरत, उजवी बंद, डावीने रेचल. डावीने पुरत, डावी बंद, उजवीने रेचल. उजवीने पुरत, उजवी बंद, डावीने रेचल. डावीने पुरत, डावी बंद, उजवीने रेचल. उजवीने पुरत, उजवी बंद, डावीने रेचल. डावीने पुरत, डावी बंद, उजवीने रेचल. उजवीने पुरत, उजवी बंद, डावीने संथ रेचल. शेवटचा. डावीने पुरत, डावी बंद, उजवीने रेचल. उजवीने पुरत, उजवी बंद आणि डावीने संथ रेचल. उजवा हात गुडघ्याकडे घ्या. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. उजवी आणि डावी नाकपुडी श्वसन मार्गातला बदल, शरीर आणि मनामधला समतोल साधणारा हा प्राणायाम. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आज आपण करणार आहोत उज्जाई प्राणायाम. उज्जाई प्राणायामामध्ये आपल्याला आपल्या घशाच्या स्नायूंचा संकोच करायचा असतो आणि घर्षणयुक्त आवाजाने आपल्याला तो रेचक करायचा असतो. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा ती हवा जेव्हा आपण आतमध्ये घेतो ती हवा आपण घर्षणयुक्त आवाजाने बाहेर सोडणार आहोत. हे करताना कदाचित घशाला खवखव जाणवू शकते, खोकला आल्यासारखा वाटू शकतो, पण हे सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. तर या उज्जाई प्राणायामामुळे थायरॉइड आपल्यापासून लांब राहतो आणि त्याचबरोबर आपल्या मानेचे जे विकार आहेत त्यासाठी सुद्धा हा प्राणायाम अतिशय महत्वाचा ठरतो. आपल्या घशाच्या विकारांसाठी उपयुक्त ठरतो. तर हा मी प्राणायाम तुम्हाला सूचना देते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. फक्त श्वास घ्यायचा, नाकाने आपण हवा आत भरतो आणि ती हवा बाहेर सोडताना नाकानेच आपल्याला घर्षणयुक्त आवाजाने ती बाहेर सोडायची आहे. जेव्हा आपण इथे थोडासा प्रेशर आणतो आपल्या घशाच्या इथे आणि ती हवा थोडस फोर्सफुली बाहेर सोडतो त्यावेळेला थोडस खवखव जाणवू शकते. तर त्यावेळेला तुम्हाला पाणी प्यावंसं वाटलं तर तुम्ही पिऊ शकता. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा डोळ्याला मिटून घ्यायची आहे. तो श्वास सोड. खोलवर दीर्घ पूरक हवा मध्ये करून घ्या. कंठ संकोच आणि घर्षणयुक्त आवाजाने रेचक. रेचक करताना नकळत कपाळावर डोळ्यांवर आठ्या येतात तर आपल्याला चेहरा अगदी शांत ठेवायचा आहे. सुरुवात करूया सेकंड राऊंड. डोळ्यावर मिटून आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, कंठ संकोच आणि रेचक करताना घर्षणयुक्त रेचक. खोलवर दीर्घ पूरक, कंठ संकोच रेचक करताना घर्षणयुक्त रेचक. खोलवर दीर्घ पूरक, घर्षणयुक्त रेचक. रिलॅक्स. डोळे मिटलेले आहेतच. घशाच्या इथे जाणवणारी खवखव त्यासाठी आपण करूया शीतली प्राणायाम.
जिभेची बंधाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरत हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. तोंड बंद, नाकाने रेचा. अजून एक राऊंड. जिभेची बंधाळ, तोंडाने पुरत, जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचा. जाणीव आपल्या श्वासाची. इनर अवेअरनेस. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झाली. पद्मासन अर्धपद्मासन सोडून साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसायचं असेल तर तसंही बसू शकतो. पाठ काढायला सोफा किंवा खुर्चीचा आधार देऊन बसायला हरकत नाही. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे बंद. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. डोळे लगत मिटून घेऊया. खांदे रिलॅक्स. पाठकणा समस्त स्थितीमध्ये असेल पण रिलॅक्स असेल. मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. आजची साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. सुरुवात आपण दंड स्थितीपासून केली आणि आत्ताच केलेला प्राणायाम, उज्जाई प्राणायाम. आपल्या कंठाच्या इथे काही अजून तुम्हाला जाणवतोय का, त्याकडे लक्ष. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीचा बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. अंगठा आणि पहिलं बोट यांचा किंचितसा एकमेकांवरती दाब आणून तिथे सटल व्हायब्रेशन्स, प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. करणार आहोत भ्रामरी प्राणायामाची 3 आवर्तन. आहे तो श्वास घेऊन खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. जाळी श्वासाची. मी श्वास घेत आहे. प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. मी श्वास सोडत आहे. मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. प्रत्येक श्वासासोबत माझा आत्मविश्वास, माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. आणि मी प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक, अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना ओमचा उच्चार. ओम. खोलवर दीर्घ पूरक. ओम.
खोलवर दीर्घ पुरव. ओ. शांत. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला नेहमीचा संकल्प. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेत आपले झुकले. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार सोडून देऊ. आणि श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तंगल. नेत्र स्पर्श. अलगट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.